आज आपण आरशातली स्त्री ही हिरा बनसोडे यांची कविता अभ्यासू. कवयित्री हिरा बनसोडे ह्या फुले आंबेडकरी साहित्य चळवळीच्या मुशीत घडलेल्या आहेत. फुले आंबेडकरी विचारातून कवयित्रीचं व्यक्तिमत्व विकसित झालेलं आहे आणि अर्थातच याची छाप कवितेत उमटणं स्वाभाविक आहे. कवितेचं शीर्षक आहे आरशातली स्त्री. या कवितेतून कवयित्री हिरा बनसोडे यांनी काय चित्रित केलेलं आहे? आपल्याला कवितेतून नेमकं काय पाहायचं आहे, काय अभ्यासायचं आहे ते थोडक्यात लक्षात घ्या. कवयित्री हिरा बनसोडे यांनी प्रस्तुत कवितेतून स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतरांचा शोध वेध घेतलेला आहे. स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा या कवितेतून कवयित्रीने शब्दबद्ध केलेल्या आहेत. काय होते, एकदा सहज आरशात पाहताना गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात. तेव्हा तिच्या लक्षात येते, काय लक्षात येते? मी ती हीच का? मी ती हीच का? आरशात जशी दिसते तशीच तीच मी का? प्रश्न पडतो तिच्या पुढे, स्त्रीच्या पुढे, आरशात पाहणाऱ्या. आणि मग तिला वाटत राहते की किती अंतर्बाह्य बदल झाला आपल्यात. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे गेलीत. आणि आता कशाचेच काहीच वाटत नाही. ही स्थितप्रज्ञता आपल्यात आली कुठून? कशी आली ही? पूर्वी हवेशे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. अशा पद्धतीनं संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी तिच्या आठवणीतील बालसखी नव्या उमेदीनं जगण्यासाठी प्रेरित कशी करते ते आपल्याला या कवितेतून पाहायचं आहे. स्त्री ती आरशात पाहते आहे. मग काय दिसणार तिला आरशात? तिचं प्रतिबिंब. आता ती स्त्री तिचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये न्याहाळत आहे.
आणि एकदम तिला वाटलं मी ती हीच का, की काही बदललं आपल्याला. प्रश्न पडतो आणि उत्तरही मिळते मग आपोआप. आपल्यात कमालीचा बदल झालेला आहे. अंतर्बाह्य आपण बदलून गेलेलो आहोत असं तिला वाटायला लागते. ते पूर्वीचं गतकाळातील भूतकाळातील चैतन्यमय बाल्य त्याची आठवण होते. बालपण कसं आपलं चैतन्यमय होतं. तेजस्वी तारुण्य, त्या तारुण्यातील नानाविध रंगी बेरंगी स्वप्न, ध्येय. आता ते काहीच कसं उरलं नाही आपल्याजवळ. ते सगळं कसं दूर गेलं आपल्यापासून. आपण कसे दूर झालो त्याच्यापासून. आणि हे सगळं असं बदलूनही आपल्याला मात्र त्याबद्दल काहीच कसं वाटत नाही. ही स्थितप्रज्ञता कशी काय आपल्यात आली? प्रश्न पडत आहेत त्या स्त्रीला. कोणत्या स्त्रीला? आरशात पाहणाऱ्या स्त्रीला. काय पाहून प्रश्न पडतात? तर ते आरशातलं स्वतःच प्रतिबिंब पाहून. येऊन राहिलं थोडं थोडं लक्षात आता. आता संसारात ती पार गुरफटून गेलेली आहे. पूर्वीच्या त्या आनंदाचे तिला भानही उरलेले नाही. संसाराचा गाडा ओढता ओढता संसारात ती स्त्री गांजून गेलेली आहे. अशा या संसारात गांजलेल्या स्त्रीला शेवटी तिच्या आठवणीतील बालसखी आठवण आत्ता होते. कशाची? बालसखीची. ही बालसखी दुसरी तिसरी कोणती नाही बरं, हे बरोबर लक्षात घ्या. तिचं स्वतःच बालपण आहे, गतकाळ आहे तो. तिच्या मनातली ती बालसखी आता तिला जगण्याचं बळ देते, नवी उमेद देते जगण्याची. आता ती कशी उमेद देते, जगण्याचं बळ कसं पुरवते, ते आपल्याला कवितेतून पाहायचं आहे. थोडक्यात लक्षात आलं का? कविता पाहू आपण. पहा, मुक्त छंदातलीच कविता आहे. यापूर्वीची ही कविता आपण समुद्र कोंडून पडलाय, वसंत आबाजी डहाकेंची कविता पाहिली, ती मुक्त छंदातच होती. आणि आता ही आरशातली स्त्री हिरा बनसोडेंची कविता, ती सुद्धा मुक्त छंदातली आहे. पहा, सहज आरशात पाहिले, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती, तूच ना ग ती, माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग.
ऐक तू कशी होतीस ते. ऐक तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. पावसाचे अंतरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिखांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. कसे? खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला. दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. पण तू झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारी जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ. रडू नकोस खुळे, रडू नकोस खुळे, उठ. आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. रडू नकोस खुळे, उठ, उठ. आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. फिनिक्स नावाच्या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता.
समजलं का काही? आलं का काही लक्षात? नाही? येईल येईल येईल, लक्ष द्या नीट, येईल. पहा, कवितेत चितारलेली स्त्री, कुठून कविता सुरू होते पाहती? तर ती स्त्री सहज म्हणून आरशासमोर उभी झाली. आरशात पाहू लागली, आरसा न्याहाळू लागली, आरशात स्वतःला न्याहाळू लागली. इथून कविता आता सुरू होते. तर सहज आरशात पाहिले आणि काय परिणाम झाला? तर त्या स्त्रीचे डोळे अगदी भरून आले. डोळे भरून आले, मन भरून आलं. ही आरशात पाहून झालेली भावावस्था त्या स्त्रीची. डोळे भरून आले. आणि मग आरशातील स्त्रीने मला विचारले. आता आरशातली स्त्री लक्षात येऊन राहिलं ना, ते प्रतिबिंब. म्हणजे इथे हा संवाद आहे, स्वतःशीच स्वतः केलेला संवाद. नाट्यशास्त्राच्या भाषेत त्याला स्वगत म्हणतात. आपणच आपल्याशी बोलायचं, स्वगत. तर आरशातील स्त्रीने मला विचारले. आरशात ही स्त्री पाहू लागली, स्वतःचं रूप न्याहाळू लागली. तर हे रूप न्याहाळता न्याहाळता तिचे डोळे भरून आले, मन भरून आलं. आणि अशा अवस्थेत उभी असलेली आरशापुढची स्त्री, या स्त्रीला ते आरशातील प्रतिबिंब म्हणजे आरशातली स्त्री ती विचारत आहे. काय म्हणाली? काय विचारलं तिनं या आरशात पाहणाऱ्या स्त्रीला? तूच ना ग ती, तूच ना ग ती. ती भूतकाळात गेली. तूच ना ग ती कशी? माझेच रूप ल्यालेली आणि तरीही मी नसलेली. बदल आहे. म्हणजे प्रतिबिंब जे दिसते आहे आरशातलं आणि प्रत्यक्षातली ही स्त्री, अंतर आहे. आता हे आरशात दिसणारं प्रतिबिंब म्हणजे नेमकं काय? तर या स्त्रीचंच स्वतःच प्रतिबिंब मनातलं आहे, अंतर्मनातलं आहे, भूतकाळातलं आहे. ती विचारते, तूच ना ग ती, माझेच रूप ल्यालेली आणि तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू, अंतर्बाह्य किती बदललीस. एवढा मोठा बदल आपल्यात झालेला आहे हे ती आरशातली स्त्री दाखवून देऊन राहील. प्रतिबिंब पाहता पाहता या स्त्रीच्या लक्षात येते मग कशी होती आपण, कसं आयुष्य होतं आपलं पूर्वीचं, कशी झाली आज, किती
मोठा बदल झाला, स्थित्यंतर बदल. तर तीच आरशातली स्त्री पुढे काय म्हणते, माझेच रूप ल्यालेली, माझंच रूप तुझ्या ठाई आहे, तुझ्या ठिकाणी आहे, तू माझंच रूप घेतलेलं आहेस, आणि तरीही तू कशी आहेस, मी नसलेली, मी वेगळी आणि तू वेगळी आहेस. माझंच रूप ल्यालेली, तरीही वेगवेगळे. पण काय लय आहे, विरोध लय. काव्य सौंदर्य फुलत असते विरोध लयीतून. साहित्यातलं फार महत्वाचं लक्षण आहे ते विरोध लय. सौंदर्य प्रदान करते ते विरोध लय लेखणीला, निर्मितीला. माझंच रूप ल्यालेली तू दिसतेस, पण तरीही मी म्हणजे तू नव्हे आणि तू म्हणजे मी नाही. मी नसलेली तू आहेस, तू वेगळी आहेस, तू वेगळी आहेस. मी म्हणजे प्रतिबिंब वेगळं आहे. एवढा मोठा झालेला बदल ती आरशातली स्त्री तिच्या बोलण्यातून सूचित करून राहिलेली आहे. किती बदललीस ग तू, अंतर्बाह्य, अंतर्बाह्य. आतूनही बदलली, आतून कळते ना, अंतःकरणात. स्वभाव गुणधर्मही बदलले, मन बदललं, आणि बाह्य बदल तर झालेले आहेतच, बाह्य बदल दिसतात. पण महत्वाचं आहे इथे आंतरिक बदल. आंतरिक बदल, ते बदल इथे जास्त महत्वाचे आहे, ते लक्षात घ्यायचे आहे आपल्याला. सूचित केलं, काय सूचित झालं, की ही जी आरशात पाहणारी स्त्री आहे ती पूर्वी तिचं रूप वेगळं होतं, तिचं जगणं वागणं वेगळं होतं, तिची विचार करण्याची पद्धती वेगळी होती, एकूणच तिची भावावस्था वेगळी होती. आता मात्र तिचं ते पूर्वीचं भावविश्व पार बदललं आणि आता वेगळं भावविश्व तिच्या ठाई निर्माण झालेलं आहे. तर एवढा मोठा अंतर्बाह्य बदल झालेल्या त्या आरशापुढच्या स्त्रीला आरशातली स्त्री पुढे काय म्हणाली, तुला सांगू, तुला सांगू, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. अंतरी आतले, सुंदर पूर्वरंग. पूर्वरंग, पूर्व हा शब्द काय सूचित करतो, भूतकाळात घेऊन जातो. पूर्वरंग कसे होते तुझे, रंग म्हणजे काळा गोरा सावळा गव्हाळी हे नाही बरं, हे रंग नाही, अंतरीचे रंग आहे. अंतरंग. आज तुझं जसं दिसते आहे ह्याहून पूर्वीच भूतकाळातलं गतकाळातलं तुझं अंतःकरण कसं होतं, तुझ्या भावना कशा होत्या, तुझे विचार कसे होते, सुंदर. ते सुंदर पूर्वरंग तुला सांगू, ज्याचा तुला आता विसर पडला, ते सांगू. ऐक हं, ऐक हं, तू कशी होतीस ते. अशा पद्धतीनं ते आरशातली स्त्री, ती आरशातली स्त्री आरशात पाहणाऱ्या स्त्रीला भूतकाळात घेऊन जाते.
तिचं पूर्वरंग कसं होते हे तिला आता सांगते. का सांगावं लागलं या आरशातल्या स्त्रीला, आरशासमोर पुढे असलेल्या स्त्रीचं पूर्वरंग? तर त्याचं कारण आहे. आज आरशापुढे उभी असणारी स्त्री तिच्या भूतकाळाचा तिला पूर्ण विसर पडलेला आहे. भूतकाळाचा विसर पडलेला आहे, विस्मरण झालेलं आहे. आणि संसाराच्या गुंत्यात ती गुंतून पडलेली आहे. मग या संसारात अनेक व्याप, ताप, चिंता, काळजी वगैरे गोष्टी आहेत. प्रथा परंपरांचे पुन्हा बंधन वेगळेच, पुरुष प्रधान संस्कृतीतली बंधनं तीही वेगळीच. एवढा मोठा अशा पद्धतीनं या आरशापुढील स्त्रीत आज बदल झालेला आहे. काल सुंदर होता, वर्तमान हा असा झाला आहे, भूतकाळ मात्र सुंदर होता, असं ती आरशातील स्त्री तिला सांगते आहे. आता भूतकाळ कसा होता? या आरशापुढे असलेल्या स्त्रीचं पूर्वरंग किती सुंदर होतं, कसं छान होतं, मोहक होतं, ते या कडव्यातून आता आपण पाहू. कसं होतं पूर्वरंग? कोणाचं? त्या आरशात स्वतःला न्याहाळत उभ्या असणाऱ्या स्त्रीच. पहा पूर्वरंग कसं होतं. पूर्वरंग शब्द कळला? पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका होतीस तू. कसं होतं पूर्वरंग? पाऊस आला, पावसात खेळायचं, चिंब भिजायचं, नाचायचं, बागडायचं, बालपण. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी असा आनंद लुटणारी होतीस तू निसर्गातला. निसर्गाशी तू अशी समरस होत होतीस, अगदी अल्लडपणे. आणि काय आनंद उपभोगत होतीस. तुझं बालपण एवढं सुंदर चैतन्यमय होत. चैतन्यमय, फार प्रसन्न असं तुझं बालपण होत. निरागस, निर्मळ, नैसर्गिक. आणि त्या बालपणातला असा नैसर्गिक आनंद तू अनुभवत होतीस. पूर्वरंग कसं कसं होतं पाहता एक एक गोष्ट. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना होतीस. अशी होतीस तू पूर्वी. आज यातलं काहीच तुझ्यात दिसत नाही. अंगणात दिवे लावावेत. अंगणात दिवे लावणं सौंदर्य आहे आणि प्रकाशाचं पावित्र्य हे आहे त्यात. उजळून निघतो ना मग अवतीभवतीचा परिसर दिव्यांनी. पहा ना, दिव्यांचा सण म्हणून दिवाळी आपण साजरी करतोच ना. कसं प्रसन्न चैतन्यमय वातावरण अनुभवतो आपण, आहे की नाही? तर अंगणात दिवे लावावेत आणि अंगणाला आनंदाचा बहर यावा, पुलकित व्हावं अंगण.
परिसर आनंदून जावा अशी बहर लावणारी होतीस तू. बहारदार, डौलदार यौवन होतं तुला लाभलेलं. यौवन, तारुण्य. यौवन म्हणजे तारुण्य. तारुण्यातल्या ज्या नानाविध हळव्या, अलवार, सुकुमार भावना असतात, स्वप्न असतात अंतःकरणात, आणि ही सगळी स्वप्न, त्या अलवार सुकुमार भावना त्यांनी एक वेगळा तजेला, एक वेगळं चैतन्य, एक वेगळी प्रसन्नता देहभर उधळत राहते. देहभर उधळत राहते. फुलातून जसा गंध दरवळावा आणि सृष्टीत पसरावा, तसा हा दरवळ तारुण्यातला असं तुझं छान तारुण्य होतं. स्वप्नांचे पंख लावून आभाळभर, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा होती. बालपणातली अवस्था पाहिली, आताच तारुण्यावस्थेतील भाव पाहिले, स्वप्न पाहिले. पहा, ध्येय गंधा, ध्येयानं गंधित झाले, सुगंधानं गंधित झालेलं फूल जसं ना, सुगंधानं गंधित झालेलं, आणि मग त्याचा गंध आपण अनुभवतो ना. आता ध्येय गंधित शब्द समजला का? ध्येयानं गंधित झाले. काय ध्येय आहे? पहा, स्वप्नांचे पंख लावून. कशाचे पंख? स्वप्नांचे पंख. ते स्वप्नांचे पंख लावून काय? आभाळ झुल्यावर तू झुलणारी ध्येयगंधा होतीस. काय सुंदर आहे शब्दचित्र. आभाळ झुला म्हणजे काय? आभाळाचा झुला कसा करता येईल? नाही करता येत. मग आभाळ झुला, काय सुंदर ताकदीची प्रतिमा वापरलेली आहे कवयित्रीने. आभाळ झुला प्रतिमा आहे, हृदय स्पर्शी, भावदर्शी, मोठी सुकुमार प्रतिमा वाटते ही मला. करू तिला स्पष्ट आता आपण. तर स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी ही ध्येयगंधा होती. पूर्वरंगतीची भूतकाळ असा होता. तारुण्य सुलभ स्वप्न, नवे नवे आणि हवे हवेसे वाटणारे, फार मनमोहक. मोरपंखी स्वप्न, मोरपिसाराच हा स्वप्नांचा. तिच्या अंतःकरणात, नवयौवनेच्या अंतःकरणातला हा स्वप्न पिसारा आहे. मनमोहर असा स्वप्नांचा पिसारा फुलवत असतो त्या अवस्थेत. तो फुलवत होता. तुझी तारुण्यावस्था, तारुण्यावस्थेतली तू ही अशी होतीस.
त्या स्वप्नांना मर्यादाच नाही, मर्यादाच नव्हती, अमर्याद अशी स्वप्न, अमर्याद, बंदिस्त नाही, संकुचित नाही, मर्यादित नाही, तर अमर्याद स्वप्न. त्या स्वप्नांतून मिळणारा अलवार अलगद आनंद, तो आनंद ती अनुभवत होती. आभाळ झुल्यावर झुलत होती म्हणजे काय, तर भावनांचा झुला आहे. नव यौवनातल्या नैसर्गिक निसर्ग सुलभ तारुण्य सुलभ अशा ज्या अलवार भावना आहेत, त्या भावनांच्या झुल्यावर ती झुलते आहे. आणि या भावना आभाळभर फुलणारे, त्यांना मर्यादाच नाही. आता आभाळाचा झुला समजला ना. प्रत्यक्ष आभाळाचा झुला कोणाला करता येत नाही. व्यापकत्व आहे ते, व्यापकत्व आहे ते, विस्तार आहे तो. कशाचा? भावनांचा, स्वप्नांचा. किती विस्तीर्ण, अफाट, पण तेवढेच मनमोहक सुंदर स्वप्न आहे. स्वप्न पाहते आपण झुल्यावर झोके घ्यावेत, तसे स्वप्नांवर ही गतकाळात झोके घेत होती. स्वप्नांचे हिंदोळे कुठे जाणवतात? ते इथे इथे अंतःकरणात, मनात. ही स्वप्न विस्तीर्ण आहेत, म्हणून आभाळ झुला शब्द आलेला आहे. आणि त्या स्वप्न पूर्तीसाठी स्वप्न आहे, मग ते पूर्ण करण्याचं ध्येय, त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी धडपडणारी, तगमगणारी, तळमळणारी तू ध्येय गंधावतीस, ध्येयानं झपाटलेली. म्हणजे ध्येय कसे होते? गंधित, गंधित. गंध हा सुवासाशी संबंधित आहे. दरवळत होतो. आणि सुगंध आपल्यातला इतरांना प्रसन्न करत जातो. ध्येय कशी आहे? ध्येय गंधा, काय शब्द वापरला? ध्येयानं गंधित झालेली. ही सर्व ध्येय तारुण्य सुलभ आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ध्येयानं कधी झपाटतच नाही, फक्त ठरवलं म्हणतो, पण त्याचा काही उपयोग. ही पा ध्येयानं गंधित होऊन गेलेली, ध्येयपूर्तीसाठी प्रसन्नतेनं मनोमन प्रयत्न करणारी ही झपाटलेली अवस्था आहे, तारुण्य सुलभ अवस्था नवयौवनाची. अशी होतीस तू बालिका, नवयौवना, ध्येयगंधा. नि आज काय? नि आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा
नि आज या दोन शब्दातून काय व्यक्त करायचं? महत्वाचे शब्द आहे. तुम्हाला वाटल काही अर्थ नाही. नाही नाही नाही, महत्वाचे आहेत ते. त्यांनी तर कवितेच्या आशयाला बळ दिलेलं आहे. शब्द कसे असतात? नि आज म्हणजे असं म्हटल्याबरोबर केवढा मोठा बदल झालेला आहे ते सूचित होते. नि आज म्हणताच अशी होतीस ग तू तेव्हा, नि आज आज अशी आहे. नख शिखांत, नख शिखांत समजते? नख शिखांत म्हणजे पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत डोक्यावरच्या संपूर्ण नख शिखांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? राणी पुन्हा विशेषण वापरलेलंच आहे. सुंदर पहा, ते नाव आहे तसं राणी. तर स्थितप्रज्ञा म्हणजे आहे त्या स्थितीत कुठला लोभ नाही, कुठल्या आशा अपेक्षा नाही, ना आनंदाचा हेवा ना दुःखाची कुरबुर. स्थितप्रज्ञ ठेविले अनंते तैसेची राहावे. तस्स महात्मा तथागत भगवान गौतम बुद्ध आठवत असेल स्थितप्रज्ञ शब्द ऐकल्याबरोबर त्यांची अवस्था स्थितप्रज्ञ म्हणजे आता तुला या कुठल्याच गोष्टीचं काहीही देणं घेणं राहिलेलं नाही असा सोपा अर्थ. बालिका होताना काय खेळायचीस, काय आनंद भोगायचीस. नवयौवना स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर तू झुलायचीस, झोके घ्यायचीस. अशी तू ध्येयगंधा. आणि आज मात्र त्यातलं तुझ्यात काहीही नाही. अगदीच तू स्थितप्रज्ञ झालेली आहेस, स्थिर. कुठल्याच गोष्टीचा लोभ नाही, ना सुखाची हाव ना दुःखाची तक्रार. आहे तसं आहे. स्थितप्रज्ञ राणी. राणी काय सूचित करायचं आहे? तर मिळवलं तिनं. ते हेही मिळवलं. काय? स्थितप्रज्ञ वृत्ती ती आली तिच्या. स्थितप्रज्ञ कोणालाही नाही होता येत. स्थितप्रज्ञ म्हटल्यानंतर एकटा एक तथागत गौतम बुद्ध त्यांचीच अवस्था आठवते ना आपल्याला. कठीण काम आहे ना. मोह माया इच्छा आकांक्षा हे सगळे कामकृत्यावर ताबा मिळवणं आणि मन स्थिर करून ठेवणं. मुळात तर मन चंचल आहे, त्याला स्थिर करणं केवढा मोठा संयम आहे हा. ही संयमाची राणी शोभते आहे आता. पण ते काहीच राहिलं नाही. किती छान होतं ग तुझं पूर्वरंग. पूर्वरंगातला काही भाग या कडव्यात आपण पाहिला. पूर्ण कविता आपण घेणार नाही, ती डोक्यावरून चालली जाईल. विचार आहे कवितेत, विचार आहे, वैचारिकता आहे, सामाजिक आशयघन अशी कविता आहे. म्हणून जरा आपण टप्प्याटप्प्यानं घेऊ. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया.